ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये डाकूंच्या सरदाराने जो देवीला नवस केला होता नरबळीचा, त्याने आणलेला जो एक पकडून आणलेला माणूस होता, तो चतुर होता, तो त्यांच्या हातून निसटला आणि एक कोणीतरी नगाला नग पाहिजे म्हणून त्याने त्याच्या सेवकांना आज्ञा केली, जा कोणाला तरी आणा पकडून, सर्व पूजेची तयारी झाली आहे। आणि एके ठिकाणी त्यांना भरत जमिनीवर पडलेला दिसला, त्याला उचलून आणलं आणि देवीच्या समोर त्याचा बली देणार। तितक्यात भगवती जगदंबा त्या ठिकाणी, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। ती भगवती मातृरूपेण मातेच्या रूपात उभी राहिली। त्या सरदाराच्या हातातले ते खड्ग वरच्या वरती उडालं आणि त्याचं शिर त्या ठिकाणी बलिदानात देण्यात आलं। भरताला तिथून मुक्त झाला भरत, आणि हे सर्व त्याच्या डोळ्यासमोर घडत असताना निर्विकारपणे पाहत होता, साक्षी भावाने पाहत होता। त्यानंतर तो तिथून परत एका शेतात आला आणि त्या ठिकाणी शेताची राखण करू लागला। मागे काय घडलंय, आपल्या जीवावरचा हा प्रसंग होता वगैरे वगैरे काहीही त्या भरताला वाटलं नाही। लोकांच्या दृष्टीने तो जड भरत होता। भरताची जी ओळख असायला पाहिजे ती लोकांना झालेली नव्हती। जडवृत्तीने राहण्यामध्येच विधेय अवस्थेमध्ये ते फिरत होते। आणि त्याच वेळेस त्याच मार्गाने सिंधू सव्वीर देशाचा राजा रोगन हा पालखीतून कुठे बाहेर निघाला होता। आता तिथे इक्षुमती नावाची नदी होती आणि त्या नदीच्या जवळ त्या रोगण राजाच्या पालखीचे भुई ती पालखी वाहून घेऊन चालले होते। परंतु त्यांच्या पालखीतला एक जण जो होता तो खूप थकला होता, त्याला चालवलं जात नव्हतं, तो आजारी होता। म्हणून त्या एकाला बदलावं आणि दुसऱ्याला कोणाला तरी त्या ठिकाणी ठेवावं असे इतर सेवकगण तो विचार करताय। त्यांनी पाहिलं जवळच आता माणूस कुठून आणावा। त्यांनी पाहिलं जवळच हा भरत बसलेला त्यांना दिसला। त्या पालखी वाहकांनी इकडे तिकडे भोवताली पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हा चांगला धट्टा कट्टा दिसतोय, गरीब आहे, तर यालाच राजाची पालखी उचलायला ठेवावं, म्हणजे आपला जो कोणी मनुष्य थकलेला आहे तो चांगला झाले की त्यानंतर पाहू, पण बरा दिसतोय। त्यांनी त्याच्या काय करतोय इथे, काय बसलायस, चाल उठ, पालखीचा दांडा खांद्यावर घे, ही राजाची पालखी आहे, नीट काम केलं तर तुला काही धन देऊ, अशा प्रकारचं त्यांनी लालूच दाखवली आणि त्याला उठवलं। भरताच्या मनाचा प्रश्नच नव्हता, भरताच्या परवानगीचाही प्रश्न नव्हता, अनुमतीचा प्रश्न नव्हता। भरत मुकाट्याने उठले, पुढे झाले आणि तिथे जे भोई होते 4 भोई,
त्या ठिकाणी जो एक भोई कमी झाला होता, म्हणजे आता 3च जण होते, तर जो आजारी होता त्याच्या जागी भरताला पुढच्या बाजूला उभं केलं. पालखी चालू लागली. आता भरत हा जेव्हा पालखी वाहून नेत होता, हा पुढच्या बाजूला होता आणि कोणाही जीवाचा नगडे मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तो जेव्हा खाली पाहायचा तर रस्त्याने अनेक किडे मुंग्या त्याला दिसत होत्या. त्यामुळे तो त्या टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. न जाणू एखाद्या जीवाच्या अंगावर आपला पाय पडला, तो चिरडला गेला, तो मेला, तर ती हत्या किंवा ते पाप आपल्याला लागू नये म्हणून तो मुंग्यांचं वारूळ आलं काही दिसलं तर टणकन उडी मारत असे. आणि त्यामुळे तो उडी मारायचा तेव्हा इतर भोयांनाही तो त्रास होऊ लागला, कारण याची गती सारखी नव्हती. उड्या मारत मारत चालणे आणि ते प्राणी टाळणे, कीटक टाळणे, ते बाकीचे तिघी चारींना त्याच्यामुळे काम करणं कठीण होत होतं. पालखीत बसलेला राजा दचमळू लागला, त्याला धक्के बसू लागले, तो हलू लागला आणि तो रागावला. त्यांना पालखी वाहकांना सांगितलं, अरे नीट चालणार आहे, असे काय चालताय? तेव्हा ते बाकीचे भोई सांगताय की महाराज आमचा काही दोष नाही, हा जो नवा माणूस इथे पकडून इथे उभा केलेला आहे ना, तोच बरोबर चालत, तो उड्या मारत चालतो आणि त्यामुळे हे असं होतंय. पालखीसारखी वर खाली दणके बसताय, आम्ही तर नेहमीच व्यवस्थितच घेऊन जातो, पण हा मनुष्य मात्र उड्या मारत मारत चालत असल्यामुळे आमची अडचण झालेली आहे. राजाने जरा असं खाली पाहिलं, कोण आहे हा माणूस? अरे घाणेरडी कपडे अंगावर, फाटलेले कपडे, धोतर फाटलेलं, शरीराला माती चिखल याची घाण लागलेली. राजाने त्याची निर्भत्सना केली. अरे कोण आहेस रे? किती घाणेरडा आहे रे, अंगावर कपडे कसे आहे? त्यांना सांगितलं की तुम्हाला हाच सापडला का? महाराज काय करणार, ऐन वेळेस कोणी माणूस नाही म्हणून हा आम्हाला दिसला, धट्टा कट्टा होता, पालखी वाहून नेऊ शकतो असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही त्याला घेतलं. राजा बोलायला लागला, नीट चाल रे. पुन्हा पालखी सुरू झाली. पुन्हा भरताचं वागणं तसंच. भरत सारखा उड्या मारतोय, इकडे तिकडे पाय टाकतोय, त्यामुळे त्या पालखीचा समतोल बिघडतोय आणि राजा जास्तीत जास्त रागवतोय. रवगणाला, त्या राजाला राग आला. आता त्याला या भगवत भक्ताच्या लक्षणाची काय कल्पना? तो काय जाणत होता या भरतांचा अधिकार? तो काही वाटेल ते बोलायला लागला, शिवीगाळ करायला लागला. काही बोलतो, दगड आहेस का रे, मी काय बोलतो, जरा नीट चाल ना. भरत एक नाही दोन नाही, चालण्याची गती सारखीच. अरे कान फुटले का तुझे? भरत एक नाही दोन नाही. अरे जिवंत आहे का मेलेला आहेस? अशा प्रकारचं टाकून बोलू लागला. राजा म्हणतोय, मी काय बोलतोय तुझ्या लक्षात येतं का? माझ्या आज्ञेचं पालन करीत नाही, नीट चल. पालखी पुन्हा पुढे निघते. भरताच्या वागण्यात काही फरक नाही. राजा संतापला, थांब, तुला आता चांगली शिक्षा करतो. आणि भरताला तो टाकून बोलू लागला. भरताने राजाला आता उपदेश करायला सुरुवात केली. महाराज, हे भल्या माणसा, कोण राजा, कोण रंक, कोणाला तू जाड्या म्हणतोय?
कुणाला मूर्ख म्हणतोय, कुणाला घाणेरडा म्हणतोय. राजा, तू पालखीत बसलाय, पण खरं सांगू का, पालखीत बसलेला कोण आणि पालखीचा वाहक कोण तुला तरी माहिती आहे? अरे, हे जे काही तू बोलतोय, हे सर्व देहाच्या आधाराने दिसणारे विकार आहेत. देहाच्या आधाराने हे भेदभाव आहेत. सर्व सत्य परिस्थितीमध्ये विश्वाच्या सत्याच्या दृष्टीने विचार पाहिलं तर आत्म्याशी याचा काहीही संबंध नाही. अरे, हे कलेवर आहे, याच्यात परमात्मा वास करतोय. आत्म्याचा आणि या देहाचा काही संबंध नाही. तू राजा, मी सेवक, हा देहातला भेद. आत्मदृष्टीने तुझ्यात आणि माझ्यात काही भेद नाही. तू स्वामी, मी तुझा नोकर, जिवंत आहे की मेलेला, अशा प्रकारचे तुझे जे शब्द आहेत राजा, नीट लक्षात घे, हे सर्व देहधर्मावर आधारित आहे. तुझी दृष्टी फक्त या देहावरच केंद्रित केलेली आहे. भरत आता तत्वज्ञान सांगतो. हे तत्वज्ञान राजा ऐकतो. आणि राजा, तू शिक्षा करशील, ती कोणाला करशील? तू फटके मारशील, कोणाला मारशील? या देहाला. देह फटके सहन करीन, अति फटके झाले तर प्राण जाईल. आत्म्याचा आणि याचा काही संबंध नाही. राजा, तू विचार कर, तू व्यर्थ का क्रोध करतोयस? अरे, तू तरी तुझा विचार करतोस का? तू कोण आहेस? हम. स्वतःला विचार. आणि जेव्हा राजाने त्या भरतांच्या मुखातून अशी अमृतवाणी ऐकायला, राजा जी काही अमृतासारखी वाणी ती ऐकतोय, श्रवण करतोय, त्याचे डोळे खाडकन उघडले. आपण ज्याला घाणेरडा, भिकारी, जाड, स्थूल, मूर्ख, बहिरा, जिवंत आहे का मेलेला, अशा प्रकारे टाकून बोलतो आहे, तो सामान्य व्यक्ती दिसत नाही. म्या बोलविला वेदू बोले, म्या बोलविला वेदू बोले. अरे, ज्याच्या प्रेरणेने वेद बोलतात अशा या परमात्म्याचा अंश हा दिसतोय. म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविला हाले वृक्षाचे पान. झाडाचं पान सुद्धा परमेश्वराच्या सत्तेने आणत. त्याच्यात ती शक्ती नाहीये की ते स्वतः हलू शकेल. राजाने हात जोडले. आपण ज्याला तुच्छ समजत होतो, हा तुच्छ नाही तर अतिउच्च शिखराला पोहोचलेला महात्मा दिसतो. त्याचं जे बोलणं, चंद्राहुनी शीतल, पानियाहुनी पातळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. चंद्राहुनी शीतल, पानियाहुनी पातळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वर वर्णन केले. त्याचं बोलणं कसं? चंद्रापेक्षा शीतल, सुखद असं बोलणं. शरीराच्या सुखापेक्षा मनाला जे सुखद वाटतं ते खरं बोलणं. बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल दोन्ही. प्रेम सर्वांगाची ठाई, वाचे विठ्ठल रखमाय. अमृताचे जशी कल्लोळ उठावे तशी भरताच्या मुखातून ती वाणी येऊ लागली. राजाने हात जोडले. राजा पालखीतून उतरला आणि राजाने पाहिले, हा थोर महात्मा आहे. हा महात्मा थोर आहे, आपण याला ओळखू शकलो नाही.
त्याने त्या भरतांचं निरीक्षण केलं. हा दिसायला कळकट आहे, दृष्टपुष्ट आहे, पण बोलणं याचं ज्ञान गर्भाने भरलेलं आहे. राजाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेल, आपल्या कानावर विश्वास बसला. राजा विनम्र झाला, भरतापुढे नतमस्तक झाला, हात जोड, नमो नमस्ते, नमो नमस्ते, नमो नमस्ते. सर्व संशय पिटला. महाराज, आपण कोण आहात? आपल्यासारखी वाणी सामान्य व्यक्तीच्या मुखातून येऊ शकत नाही. आपण भगवान दत्तात्रय तर नाही ना? 24 गुरूंचा अनुभव असलेले भगवान दत्तात्रय तर नाहीत. अवधूत वेशात दिसताय. आपण कपिल महामुनी तर नाही ना? महाराज, आपण ब्राह्मण असता. बंदऊ प्रथम महिषूर चरणा, बंदऊ प्रथम महिषूर चरणा, मोहजनित संशय सबहरणा, मोहजनित संशय सबहरणा, बंदो प्रथम महिषूर चरणा. हो ब्राह्मणा, नमस्तेस्तु, कल्याणमस्तु. रघुगुण राजाने हात जोडला. माझा मोहजनित संशय आपण आपल्या शब्दाने, आपल्या वाणीने दूर केला. मोहजनित संशय सबहरणा, आणि म्हणून बंदऊ प्रथम महिषूर चरणा, म्हणून मी सर्वप्रथम आपल्याला नमस्कार करतो. महाराज, मला भगवंताच्या वज्र, दंड, त्रिशूळ, चक्र याची सुद्धा मला भीती वाटत नाही. परंतु ब्राह्मणाचा व्यर्थ जर माझ्याकडून अपमान होत असेल तर त्याच्या इतकी भयानक अशी गोष्ट माझ्या जीवनात नाही. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आपण पूर्ण उदासीन दिसताय. त्रिगुण रहितम, तिन्ही गुणांच्या पलीकडची आपली अवस्था आहे. देहातीत आहे. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तुमच्या इतका अपरिग्रही व्यक्ती मी अजून पाहिला. आत्मानंदात रमणारा, मन हे राम रंगी रंगले, मन हे आत्मरंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. महाराज, खरं सांगतो, मी आता जो निघालेलो आहे ते कपिल महामुनींच्या आश्रमाकडे निघालेलो आहे. त्यांच्याकडून उपदेश घेण्यासाठी मी जात आहे. म्हणून मी तुम्हाला विचार, ते भगवान कपिल माझी परीक्षा तर घेत नाही ना? मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मी आतापर्यंत तुमचा जो अनादर केला, अपमान केला, टाकून बोललो, त्याची क्षमा करा. बोलिलेले कुरेविडी वाकुड युक्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या पुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. निश्चित आहात, आमच्या अपराधांची क्षमा करा. भरतांनी आशीर्वाद दिला. राजा, तुझं कल्याण. अरे, आतापर्यंत तुझ्या दृष्टीवर, मनाच्या पटलावर हे भेदभावाची पुट चढलेली होती. तात्विक दृष्ट्या हे काही नाही. अहम ब्रह्मास्मि, ब्रह्मतत्वात हे बसत नाही. अयमात्मा ब्रह्मा, जीवो ब्रह्मा वै नापरः. जीव आणि ब्रह्म
याच्यात कुठलाही भेद नाही. हा जो आत्मा आहे, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक, अच्छेद्योयम अक्लेद्योयम पदाह्योयम. याला, या आत्मस्वरूपाला ना कोणी जाळू शकत, ना तोडू शकत, ना मारू शकत. ही या विश्वाची अंतिम सत्ता आहे. या सत्तेकडे राजा लोक लक्ष दे. जगाचे व्यवहार लौकिक असतात आणि कर्मकांडामध्ये वैदिक व्यवहार असतात, इतरही काही व्यवहार असतात. पण हे जे काही व्यवहार आहेत हे कशासाठी केले जातात? तर इहपर सौख्यासाठीच ना. भौतिक सुख मिळावं अशी एक इच्छा असते. आणि हे जग सोडून गेल्यावर आपल्याला पारलौकिक सुख मिळावं, आपल्याला स्वर्गसुख मिळावं, यासाठी मनुष्य रात्रंदिवस झटत असतो. परंतु खरं सांगू का, ज्याने प्रोजित धर्म कैत होत परमो निर्मत्सरा नाम सताम, याने हे सर्व मनातलं कैतव्य टाकून जर आत्मस्वरूप असल्या, हे शिवद तत्व जे आहे त्या शिवद तत्वाकडे लक्ष दिलं पाहिजे, आत्मस्वरूपाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे एकदा ज्ञान झालं, यज्ञात्वा पुनर्मोहम न येव यास्यसी पांडव, हे एकदा जाणून घेतलं तर तुला इतर जाणण्याची काही जरूर नाही. नाही ज्ञाने न सदृशम पवित्रम हे विद्यते. या आत्मज्ञानाच्या पलीकडे जगात कुठलीही वस्तू पवित्र नाही. ते सोडून सर्वच अपवित्र आहे. घर, दार, दारा, पुत्र यांच्यात रममाण झालेला मनुष्य आणि हेच सर्वस्व आहे, हेच मिळवण्यासाठी आपण जगतो आहे, असा मानणाऱ्या माणसापुढे हे उपनिषद, पुराण हे सुद्धा हात टेकून देते. कारण यांचं सर्व लक्ष देह आणि देह संबंधी जे काही सुख आहे याच्यावरच आहे. परंतु हे सुख क्षणिक असतं. याची व्यक्तीला, त्या मनुष्याला जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत तो सुखासाठी धावाधाव करीत असतो. रज, तम, सत्व हे 3 गुण माणसाला, या 3 गुणांच्या आधारे, किंवा हे 3 गुणच माणसांची इंद्रिय ओढत असतात आणि या गुणांच्या आधारे मनुष्य कर्मे करायला हे गुण त्याला लावतात. या गुणांच्या आधारेच मनुष्य कर्म करतो. जोपर्यंत त्याचं मन विषयासक्त आहे तोपर्यंत तो हे कर्मच करत राहतो. मनुष्याचं मन विरक्त झालं तरच त्याला खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास सुरू होतो. ते हे विषयीचे वैराग्य जे आत्मलाभाचे लाभ, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. राजा, मनाला ताब्यात आणणं इतकं सोपं नाही, ही गोष्ट खरी आहे. परंतु अभ्यास योगेन च वैराग्येन च प्रतिक्रियताम. अभ्यास जर रोज आपण करत राहिलो, त्याचा अभ्यास काय करणार? चिंतन करा, जगात परीक्षण निरीक्षण करा, भगवंताच्या लीलाचं चरित्र पठन करा, श्रवण करा, निधिध्यासन करा, मनन करा, आणि त्यानंतर ही गोष्ट त्या बुद्धीला पटत राहील आणि आपल्याला खरं काय आणि खोटं काय. माणसाने एक गोष्ट करायची, एक तर खरं समजून घ्यावं, म्हणजे जे उरतं ते सर्व खोटं आहे हे लक्षात. नाही तर खोटं काय आहे हे तरी जाणून घ्यावं. खोटं काय काय आहे हे जाणलं की मग उरतं ते सर्व खरं. राजा, तू असंच कर. त्या महात्म्या भरताने
रघुगण राजाला भगवंताचं स्वरूप नंतर समजून सांगितलं, त्याचा सर्व व्यापीपणा परमात्म्याचा सांगितला, ब्रह्मज्ञानाची बाजू सांगितली. आणि ब्रह्मज्ञान किंवा परमात्माची प्राप्ती याच जन्मात होऊ शकते. आपण या देहाचा चांगला उपयोग करून घ्या. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा करून कृपावलोकने दिलं. आपल्याकडे भगवंताने कृपा दृष्टीने पाहिलं आणि आपल्या जीवनाचं साफल्य होण्यासाठी त्याची दृष्टी विश्वरूप बनली पाहिजे. मया ततिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीनं, अव्यक्त अशा परमात्म्याने सर्व जग व्यापून टाकलेलं आहे. अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. अणुपेक्षाही लहान, अणुपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशापेक्षाही विशाल असा हा परमात्म्याचं स्वरूप आहे. भरतांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्गाचाही निरूपण त्याला केलं. रघुगुण हे सर्व ऐकतोय. गुरुला कुठे शोधावं लागत नाही. आतमधून जर ती उर्मी असेल तर सद्गुरूचा पत्ता माणसाला आपोआपच लागतो. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाया आधी. आपणा सारखे करीत तात्काळ, नाही काळ वेळ तयार. लोह परिसाची न साहे ही उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. तुका म्हणे कैसी आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. आपण कर्म करतो त्या कर्मानुसारच आपल्याला उत्तम किंवा अधोगती प्राप्त होऊ शकते. राजा खाली उतरला. त्याने पूर्णपणे भरतापुढे साष्टांग नमस्कार घातला, शरणांगती पत्करली. ऐशा संता चरण जावे, ऐशा संता चरण जावे. जनी म्हणे त्याला द्यावे, जनी म्हणे त्याला द्यावे. ऐशा संता शरण जावे. संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर उठो, कीर्तनाचा गजर उठो. सखा विरळा ज्ञानेश्वर, सखा विरळा ज्ञानेश्वर. नाम याचे जे जिव्हार, नाम याचे जे जिव्हार. ऐशा संता चरण जावे, ऐशा संता चरण जावे. जनी म्हणे त्याला द्यावे, जनी म्हणे त्याला द्यावे. ऐशा संता चरण जावे. रघुगण शरण गेला. भगवंता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राजाचा सर्व प्रकारचा अहंकार मिळाला. राजाने भरताकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. आता भरताला हे एका जन्मात साध्य झालं नाही आणि त्याने जन्म साधना केलेली आहे. आणि आता त्याने जी आपली परमात्मा पदाची प्राप्ती करून घेतली. आता त्याचा जो मार्ग होता तो विहंगम मार्ग, तो विहंगम मार्ग. ज्ञानेश्वरीमध्ये हा शब्द वापरलेला आहे, विहंगम मार्ग. म्हणजे एखाद्या वृक्षावर फळ असावं, ते फळ काढण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचा प्रयत्न करतात. कोणी उंच काठीने आकडी लावून ते फळ पाडण्याचा प्रयत्न करतात. कोणी झाडावर चढून या फांदीवरचं त्या फांदीवर, त्या फांदीवर, त्या फांदीवर, आणि शेवटी त्या फळापर्यंत जाऊन पोहोचतात आणि ते फळ प्राप्त करून घेतात. पण पक्ष्याचं तसं नसतं. पक्षी हा सहज उडत उडत जाऊन त्या फळापर्यंत पोहोचतो आणि ती फळाची प्राप्ती करून घेतो. निगम कल्पतरूर गलितम फलम शुकमुखादमृतम द्रव्य संगीतम. असं हे अमृत रसाने भरलेलं फळ
या विहंगम मार्गाने भरत महाराजांनी प्राप्त करून घेतलं. आता भरताचा मार्ग हा गरुड भराडी सारखा होता. तसा प्रयत्न राजाला ते शक्य नव्हतं. गरुडासारखी भरारी मारून परमात्मा पद प्राप्त करून घेणं शक्य नव्हतं, किंवा इतर कोणालाही हे शक्य नाही. तर भक्ती महत्वाची आणि भक्तीच्या मार्गाने जाणं हे महत्वाचं. तरी झडझडोनी वहिला दिग ही भक्तीची या वाटेला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्तीच्या मार्गाने मनुष्याला निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. भक्त या शब्दामध्ये असाच एक अर्थ वाटलेला आहे की जो विभक्त नाही तो भक्त. अद्वैत अशी मनाची अवस्था, मनाचीच अवस्था अणुरेणूंमध्ये परमात्मा भरलेला आहे, अशी तन्मयता माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे. ही भक्तीची उच्च अवस्था आहे. आणि ह्या सगळ्या साधना मनोमन आहे. त्याच्यासाठी इतर बाह्य उपचाराची त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्म चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ असत. ज्ञानेश्वर माऊलीचं हे विधान आहे. हे विधान आहे. आपल्याच अंतक करणारे शिर झुकून या पाहे देव आपल्या अंतर्गत आहे. देव आहे तुझ्या माझ्या हृदयी. आपल्या हृदयातला परमात्मा देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. भरताची कथा आपण ऐकली. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, याचा बोध काय घ्यावा, तर भरताला झाले 3 देह भरताला, रावण रामरूप झाला, गोपी चढल्या गोलोकाला, असा आदरी छंद असा आदरी छंद जाई तुटोनी हा भाऊबंध. हरणाच्या विषयी निर्माण झालेली दया, या दयेचंच पुढे ममतेमध्ये रूपांतर झाले आणि ममतेतच पुढे आसक्तीत रूपांतर झालं आणि ही आसक्तीच भरताला, या आसक्तीनेच भरताचं जन्मांतर घडवलेलं. किती कठीण होत. सर्वाभूतीची असलेलं प्रेम किंवा दया, तिचं रूपांतर आसक्तीत झाल्यानंतर भरताला 3 जन्म घ्यावे लागले. झाले 3 देह भरताला. एक आधीचा भरत, दुसरा हरिण रूपात जन्माला आलेला भरत, नंतर अंगिरस ब्राह्मणाच्या कुळात आलेला जन्माला आलेला भरत, असे 3 जन्म घ्यावे लागले. तर हे रहस्य आपण समजून घेतलं पाहिजे. ज्याला देहाची आसक्ती असते, देह म्हणजेच मी, त्याला ऋषभदेवांचं चरित्र हे मार्गदर्शक आहे. महात्मा भरताचं चरित्र मार्गदर्शक आहे. माया मोहामध्ये आपण अटकून तर पडत नाही ना, हे केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये असा एक उल्लेख आहे की गुराखी गावातले गुरं घेऊन रानात जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या सहवासात राहतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना इकडे तिकडे जाऊ देत नाही. परंतु त्या गायींपासून कुठलीही दुधाची, दह्याची, लोण्याची, तुपाची त्याची अपेक्षा नसते. तो गोवारी म्हणून काम करतो, राखोळ्या म्हणून काम करतो, पण त्या गोधनाबद्दल त्याच्या मनामध्ये किंचितही अभिलाषा नसते. यालाच आपण असं म्हणावं की अनासक्तपणे तो त्या गायींचं पालन करतो, गायींचं रक्षण करतो. नैमिषारण्यामध्ये ही कथा सर्व श्रोते ऐकतायत, मंत्रमुग्ध होत आहेत. जो तो अंतर्मनामध्ये डोकावून पाहतोय आपल्या. अरे प्रेम कितीही उच्च अवस्थेला असलं तरी सुद्धा ते बाधक होतं, आसक्तीत त्याचं रूपांतर होतं. आपलं तर तसं नाही ना. असा प्रत्येक जण श्रोता
ते अंतर्मुख होऊन विचार करत आहे. शुकदेव परीक्षित राजाला सांगतायत आणि त्याला सजग करतायत, राजा तुझे आता थोडे दिवस राहिलेले आहेत, पण भरतासारखी तर आसक्ती तुझ्या मनात नाही ना. असेल तर काढून टाक, असेल तर काढून टाक. आसक्तीचा त्याग कर आणि निरपेक्ष भक्ती, निरपेक्ष भक्तीचा तू मार्ग स्वीकार. हृदय पूर्णपणे ईश्वराच्या ध्यानाने नामाने भरून टाक. हृदय संपुष्टी पेटी करुणी पोटी साठवून, तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्म लाभ जोडी गेला. हृदय संपुष्ट पेटी करुणी पोटी साठवून, तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. मम अंशे जीवनुके, आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा जो विराजमान झालेला आहे त्याला शरण जा. त्याचं ध्यान करा, त्याचं चिंतन करा, ध्यानाच्या पद्धती समजून घ्या. ब्राह्ममुहूर्तावर उठा, तेव्हाच हे शांत होईल. आणि एकदा आपण त्याच्यात निपुण झालो, त्याच्यात एकदा निपुण झालो की मग आपल्या सर्व व्यवहार करत असताना आपलं आत्मस्वरूप आपण विसरत नाही. पाण्या निघाली गुजरी, घागर डोक्यावरी, हाले चाले परी, तिचे चित्त गात येथे. काही ठिकाणी आपण पाहतो, जुन्या काळी आता नाहीये, घागरीवर घागरी ठेवून स्त्रिया पाणी भरीत होत्या, हात मोकळे, परंतु ते पडत नव्हते, कारण त्यांचं चित्त त्या ठिकाणी होतं. त्या घागरी पडणार नाही याची काळजी घेत होते, कारण संपूर्ण लक्ष, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो, ते सर्व त्या ठिकाणी केंद्रित केलेलं होतं. डोंबाराची मुलगी त्या दोरीवरून चालते, सर्व खेळ खेळते, परंतु आपला बॅलन्स जाऊ देत नाही, याची ती काळजी घेत असते. आपली जी दोर काठी आहे त्या काठीच्या आधाराने, ही काठी म्हणजे सत्संगती आहे, आणि या सत्संगतीच्या आधाराने आपण या छोट्याशा दोरीवर सुद्धा चालू शकतो, अशी अवस्था आपल्या जीवाची आपण केली पाहिजे. गंगेच्या काठी अत्यंत आनंदी आनंद चाललाय. परीक्षित राजा मनोमन विचार करतोय, धन्य आहे तो भरत, धन्य आहे तो रघुगण की ज्याला भरतासारख्या महात्म्याकडून उपदेश मिळाला. परीक्षित राजाने हात जोडले. नैमिषारण्यामध्ये शौनकादिक जे होते त्यांनी हात जोडले, डोळे मिटले, स्मरण मात्र संतुष्ट आहे. स्मरण मात्र, स्मरण मात्रे मन कामना होते. तुम्ही जी जी काही इच्छा करा, स्मरण मात्र, तिथे इतर उपचार काहीच नाही, स्मरण मात्रे न संतुष्ट. आणि त्या परमात्म्याचं ते भजन करू लागले. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, लक्ष्मीनारायण 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 नारायण नारायण, बद्रीनारायण 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 नारायण नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. संत सज्जनो हो, आतापर्यंत आपण ज्या ज्या कथांचा विचार केला, ज्या ज्या कथा किंवा जे जे निवेदन असतील, हे जे आपण श्रवण केलेली आहे, तर आपण आता सध्या पंचम स्कंधापर्यंत आलेलो आहे. भागवताचा हा पंचम स्कंधातल्या या कथा होत्या भरतराजाची, ऋषभदेवाची. आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केली. मी माझ्या बुद्धीनुसार, जशी माझ्या बुद्धीची गती आहे त्या गतीप्रमाणे आपल्याला निवेदन केली. माझा कुठलाही दावा नाही की या ठिकाणी
पुष्कळ अजूनही ना प्रभो मी पुष्कळ अजूनही येणार. हे परमात्म्या, तुला समजून घ्यायला माझी बुद्धी शक्य नाही, माझ्या बुद्धीला नाही. तू बोलिलिया वेद बोले, तू चालविल्या सूर्य चाले, तुझ्या सत्तेने आले वृक्षाचे पण. आम्ही काय त्या परमात्म्याचे पण फक्त हे कशासाठी? बोलिलेली कुरेली वाकुली उत्तरे तरा क्षमा अपराध वाणी पवित्र करण्यासाठी. ममत्वेतां वाणी मुन कथन पुण्येन भवतः. विश्वदंताने सांगितलं की बृहस्पतीची वाणी भगवान तुम्हाला बोलू शकत, वेद वाणी तुम्हाला बोलू शकत, पुराण तुम्हाला बोलू शकत, साही शास्त्र तुमच्या पुढे अपुरे आहे. माझ्या वाणीचं काय? मग हा प्रयत्न कशासाठी? भगवंता, तुझं गुणगान करत असताना इडी वाकुडी आमची उत्तर किंवा आमचं बोलणं बालक बोबडा बोली, परंतु माऊलीचं तो चित्त, माऊलीला त्याचे जे शब्द आहेत ते अत्यंत आनंद देत असतात. माझी वाणी सुफल, माझी वाणी सुफल व्हावी, माझी वाणी पवित्र व्हावी. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदय अच्युत सर्व काळ, तयाचे चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, देव इच्छिराज चरणाची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. माझी वाणी पवित्र व्हावी एवढा एकमेव हेतू ठेवून मी हा प्रपंच मांडलेला आहे. या पलीकडे कुठलीही माझी अपेक्षा नाही. भ्रम भागत भागत भागेगा, रंग लागत लागत लागेगा, बहुता सुकृतांची जुनी. आणि म्हणून विठ्ठल यावरी श्रीरामाचं नाम मुखी यायला जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. आपल्याकडे असेल नसेल पण परमात्म्या, तू आमच्यावर कृपा कर. तुझं नामस्मरण, तुझं हृदयामध्ये ध्यान आमच्या अखंड चित्तामध्ये वसू दे, ही एक प्रार्थना करतो. आणि भगवंता, तुझं स्मरण करता करता इथे मिळू. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, कुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. गंगा मात की जय. भारत माता की जय. नमो नारायण. नमो नारायण.